नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. ते बघू शकता आज आपले तूप कडवायचं काम चालू आहे. तुम्ही तर म्हणता सारखं तूप कढावता, तर तुपाचे व्हिडिओ काय होतात जास्त व्हायरल व्हायनात, त्याच्यामुळं तूप सारखं दाखवून लोकांना बघून बोर झाले. तूप 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 सारखं तूप, कारण आपल्याकडे सारखं ओरिजिनल तूपच मिळतं ना. आणि अशा प्रकारची आपली पावशराची बाटली बघू शकता, पावशराची बाटली आहे. मस्त असं तूप आहे आपलं. अहो का नेलं नाही तुम्हाला काल काय सांगितलं होतं? गुलाबजाम गुलाबजाम नाही सांगितलं होतं वहिनीने, नेलं नाही. तर आपलं काय मसाला ताक पण आम्ही बनवले, आणि ती पण आपलं ताक आहे ओरिजिनल, म्हणजे बिना मसाला टाकलेलं प्लेनमधलं ताक आहे ती. आणि इकडे तूप असं उकाळतो, असं गॅसवर आम्ही तूप काढवतो. मस्त असं कडवून आता पॅकिंग करायचं. सगळं पॅकिंग संपलंय एकंदरीत. आणि हे बघा हा माझा चेहरा बिना फिल्टरचा. त्यातनं खळी निघते का? कलर निघतो का? कलर नाही ना, थोडा इकडं आता कुरडयाचं चालू करायचंय. इकडं सगळं असं क्लीन करून ठेवलंय सगळं आता बघा. आणि हे आपल्या बॉयलरला असं सरपण लागतंय, एवढं सरपण, एवढा ढीग सगळं संपलं होतं. आणि ही बिना फिल्टर म्हणजे कसलाही फिल्टर न लावता मी व्हिडिओ काढलेला आहे. तुम्ही तर बघा शकता माझा चेहरा असा एकदम असा क्लीन झालेला आहे. कारण तुम्हाला आणि ती बघू शकता हे कसं आहे, बिना थोडासा नाकावरती राहिलं आहे फक्त माझ्या वांग, नाही तर सगळा वांग माझा गेलेला आहे. 1-2-3 ताईसाहेबांना मी दिलेली पण आहे क्रीम. त्यांचा रिझल्ट बघू की एक जण म्हणले 30-40% फरक आहे, आणि 11 दिवसातच रिझल्ट आहे. कुणाला पाहिजे असेल तरी क्रीम आपल्याकडे मिळते वांगाची. कुणाला पाहिजे असेल तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर तर देणारच आहे तुम्हाला सगळ्याला. तर एकंदरीत असं तूप आपलं म्हशीचं आहे. ही म्हशीचं तूप काढावलेलं बघू शकता, पांढरं दिसतं. आणि गाईचं काढायचं चाललंय, काढून परत काढवायचं. खाली लागलं का? नाही ना, खाली नाही लागलं. त्यात विलायची टाकायची, तिथून 8-10 विलायच्या टाकायचे तिथं त्या ह्याने त्याचं. आणि आता हे गाळून गेलं की खालचं केंडा थोडं गरम पाण्याने धुवून टाकतात. खळ्या काढून ठेवलं. एक आपल्याला हे करायचं काय, पेढं बनवायचं. निमा झालाय कडक, निमा झालाय मऊ. कसं निघायचं हो? ही अशा प्रकारे डाळ आहे बघा तुरीची, आणि थोडं साल राहिलेले छान अशी तूर आहे. थोडी साल असते त्याला, पण एकदम छान असं मस्त असं. तूर अख्ख्या तुरीची आम्ही घरी डाळ केलेली आहे, आणि एकदम छान अशी 10 किलो डाळ आहे. 10 किलो बघू शकता, 10 किलो एवढी 10 किलो डाळ आहे मी. एकदम छान अशी मस्त डाळ आहे. ते तुम्हाला असं काळं दिसतंय ना, ते तर तूर आहे. आणि सगळी नीट केलेली, व्यवस्थित नीट करून भरलेली. ही जायची आपली आता डाळ नाशिकला बघू शकता.
शेड बनवायचं चालेल.